ऐकून तर घ्या बिल. तुम्हाला पटलं नाही तर थांबवतो बस. ऐकून घ्या. मान्य अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या माननीय अध्यक्ष बरं ऐका, ऐकून घ्या, ऐकून घ्या. मी रागवतही नाही, मी चिडतही नाही. मग आज लक्षवेधी घेऊया नको, चालेल? चालेल का तुम्हाला? मान्य अध्यक्ष, मला असं वाटतं की मी विनंतीच करेन, सभागृहाच्या भावना लक्षात घेता सभागृहाने हे मान्य केलं आहे की आज विधेयक झाल्याशिवाय घरीच जायचं नाही. त्यांचा आग्रह एवढाच आहे की आत्ता मांडलं तर एक 5-6 तास मध्ये जाऊ देत आणि मग पुन्हा विचारार्थ घेऊ, एवढाच मुद्दा आहे. नाही ठीक आहे, त्यांना घ्यायचं नसेल नाही. दादा काय करायचं आहे, तुम्हाला मांडायचं आहे की नाही मांडायचं आहे? मी विनंती करते, मी बिल मांडते. तुम्हाला चर्चा करायची तर तुम्ही चर्चा करा त्याच्यावर, आणि जर नाही पटलं तर आपण परत हे करू. आलेली आहे ते म्हणतात की विधेयकावर 4 तासाची वेळ द्यावी, सगळ्यांना अभ्यास करून यायची संधी द्यावी. ठीक आहे. आणि त्यानंतर हे बिल मांडावं. दादा, मी तुमचं माधुरीताई, अभिनंदन करतो, तुमचा सत्कारही मी करू इच्छितो. मंत्री महोदया, आपण एक काम करूया. मंत्री महोदय, आपण एक काम करूया. बिलाची कॉपी सर्क्युलेट झालेली आहे. आपण सीएम साहेबांचं उत्तर झालं की मग आपण हे बिल घेऊया. चला बोला बोला बोला. अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 मुंबई महानगरपालिका भूतलक्षी प्रभावाने सुधारणा भांडवली मूल्यविषयक नियमांचे पुनर्अधिनियमन व विधिग्राह्यीकरण विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडते. अध्यक्ष महोदय, आपण जे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे टॅक्स गोळा करत होतो अध्यक्ष महोदय, तर तो आपण पहिल्यांदा रेटेबल व्हॅल्यूवर गोळा करत होतो आणि मग त्याच्यानंतर आपण तो कॅपिटल व्हॅल्यूवर गोळा करायला लागलो. कॅपिटल व्हॅल्यूवर गोळा करताना अध्यक्ष महोदय की जो प्लॉट होता, तर प्लॉटच्या संदर्भामध्ये टॅक्स घेताना आपण त्याच्यावर FSI कॅल्क्युलेट करत होतो. FSI TDR असा सगळा अधिमूल्य कॅल्क्युलेट करून त्याच्यावर आपण टॅक्स कॅल्क्युलेट करत होतो. मग अध्यक्ष महोदय, यासंबंधी बरेचसे जे प्रॉपर्टी ओनर्स होते ते कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला नियम 20, 21 आणि 22 जो होता तो काढायला लावला. तर सुप्रीम कोर्टाने आपल्याला नियम काढायला लावला आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलं अध्यक्ष महोदय की 2012 पासून तुम्ही हे बिल सगळ्यांचे सर्क्युलेट करा, ज्या पद्धतीने हे नियम काढून. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये असं होत होतं की ज्या घरं आहेत त्याच्यावर आपण टॅक्स लावतो अध्यक्ष महोदय, तर त्या घरांवर 2010चा रेडी रेकनर आणि 2012च्या रेडी रेकनरमध्ये खूप डिफरन्स होता. त्यामुळे जर आपण 2010च्या पद्धतीने जर त्याची बिलं जर काढली असती, ज्यांची घरं आहेत तर ती बिलं काढली असती, तर त्यांना खूप जास्तीचा टॅक्स त्याच्यामध्ये पडत होता. त्यामुळे अध्यक्ष महोदय की जे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत तर ते कसे हे करायचे, कारण त्याच्यामध्ये खूप प्रॉपर्टी धारकांचं नुकसान होत होतं. दुसरं अध्यक्ष महोदय की 2010 पासून ज्यांचे प्लॉट आहेत त्या प्लॉटवर FSI कॅल्क्युलेट करून जी बिलं काढली होती ती सर्व रद्द करून 2010ला फक्त त्यांची जी बिलं आहेत ती जो ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट आहे तो धरून त्याच्यावर काढावीत असं ठरलं. त्यामुळे फक्त ज्यांची प्रॉपर्टी आहे म्हणजे लँड आहे त्याच्यावरची बिलं 2010 पासनं तशी काढली जाईल. 2010ची जी घरं आहेत त्यांची बिलं 2010 पासनं मागच्याच प्रमाणे तशीच राहतील ॲज इट इज. त्याच्यात आम्ही काही बदल करत नाही अध्यक्ष महोदय. आणि हे जे सगळे अधिकार आहेत अध्यक्ष महोदय की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने आपल्याला आदेश दिले त्यावेळेस आपलं खूप सारं म्हणजे जवळजवळ 10.5 कोटीचं नुकसान त्याच्यामध्ये आपलं होत होतं.
तर त्यामुळे महसुलाचं पण मोठं नुकसान होत होतं. त्यामुळे महानगरपालिकेने बऱ्याच तज्ज्ञांचं, विधितज्ञांचं ह्याच्यामध्ये मत घेतलं आणि महानगरपालिका कायद्यामध्ये बदल प्रस्तावित करू शकते आणि त्याचे अधिकार आपण ह्याच्याद्वारे म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने त्यांनी ही बिलं काढावी, त्याचे अधिकार आपण या बिलाद्वारे आयुक्तांना दिले आणि त्या पद्धतीने जर आपण हे केलं तर आपली जी 2010 ते 2025 सालाकरता जी मालमत्ता कराची मागणी आहे ती 6,278 कोटींनी वाढेल. तसेच वरील वाढीचा जो भार आहे तो निवासी मालमत्तावर पडणार नाही. म्हणजे जो काही आपण म्हणत होतो की 10 ते 12 निवासी मालमत्तांवर आम्ही काहीच बिलात फरक करत नाही आहे. त्याचप्रमाणे थकबाकीदारांचे जे 10,000 कोटी आहेत ते दंड वसूल करता येणार नव्हते जर आपण हे केलं असतं तर. त्यामुळे आपण ज्यांच्या निवासी आहेत त्यांची जी निवासी मालमत्तांची जी आहे ते टॅक्स आपण आहे तसाच 10च्या ह्यानी घेतो आहे आणि प्रॉपर्टी होल्डर जे आहेत त्यांची बिलं आपण नव्याने करतो. एवढीच सुधारणा ही बिलामध्ये आहे.